नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरातल्या गणपतीची स्थापना दाखवणार आहेत। आणि आता कसं सगळ्यांच्याच घरी बाप्पांचे आगमन होत आहे, तर सर्वजण कामामध्ये खूप बिझी असतील आणि घर आवरण्यात। तर आम्ही काही कारणामुळे गणपती बसवत नाही, पण माझ्या मुलाला खूप इच्छा होती गणपती बसवण्याची आणि तो हट्टच करत होता। म्हणून मग घरातल्याच बाप्पाची स्थापना केली आणि कलश वगैरे भरून थोडंसं गणपती बाप्पाची तयारी करून दिली आणि मग आयुष्य हातानेच गणपती बसवला। आणि मलाही आठवतं की आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा असंच गणपती बाप्पा बसवण्याचा हट्ट करायचो आणि सगळ्यांच्या घरी बाप्पाच्या आरतीसाठी जायचो, कारण तिथे आम्हाला मोदक खायला मिळायचा। पण आताच्या मुलांना तसं काही अनुभवायला मिळत नाही, म्हणून मग सोप्या पद्धतीने त्याचा हट्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। असं लहान मुलं हे देवाचंच रूप असतं आणि म्हणून त्यांचा हट्ट पूर्ण करणं म्हणजे एक बाप्पाची सेवा झाली। त्यात आम्ही सरकारी क्वार्टरमध्ये राहतो, तर इकडे एकच गणपती असतो, तर कधीतरी नेईलच त्याला पाया पडायला। बाप्पाच्या स्थापनेमध्ये कलशाला खूप जास्त महत्त्व असते आणि आज मी कलश भरून घेत आहे। हा कलश मी 9व्या दिवशीच हलवणार आणि बाप्पाची मूर्ती पण 9व्या दिवशीच थोडीशी हलवणार। बाप्पाच्या आगमनामुळे सर्वीकडे वातावरण एकदम उल्हासित आणि सगळीकडे एकदम पॉझिटिव्हिटी असते। तसंच घरात पण बाप्पाची सेवा केली ना तर घरात खूप जास्त पॉझिटिव्हिटी वाटते। बाप्पाच्या सेवा करण्यामध्ये भाव महत्त्वाचा असतो। तसंच माझी साधी भोळी सेवा बाप्पाच्या चरणी रुजू करते। आता इथे माझा कलश स्थापित करून झालेला आहे आणि आता आयुष्य हाताने बाप्पाच्या मूर्तीला स्नान करून त्याच्या हाताने स्थापना करूयात। ओम गंग गणपती म्हणून हे 3 वेळा पाणी टाक। बाप्पाच्या पूजेसाठी आज सकाळी लवकर उठून आंघोळ करून लवकर तयार झाला होता। त्याला खूप एक्साइटमेंट होती। मी सांगितलं त्या पद्धतीने तो करत होता। तर मंडळी आता इथे गणपती बाप्पाची स्थापना करून झालेली आहे आणि आता बाप्पाला लाल जास्वंद आणि दुर्वांची जोडी वाहूयात आणि बाप्पाकडून शुभ आशीर्वाद घेऊयात। तर आता अशी आमची साधी सिंपलची पूजा झालेली आहे आणि आता करूया गणपती बाप्पाची आरती। इथे मी पूजा झाल्यानंतर बाप्पाचे काही फोटोज काढले होते, ते तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करते। आता पूजा वगैरे सगळी आवरली होती, पण आता माऊला झोपवण्याची वेळ झाली आहे, म्हणून तिला 1-1.5 तासापासून झोका देते आहे, पण ती काही झोपण्याचं नाव घेत नाही। बराच वेळ झोका दिल्यानंतरही ती काही झोपली नाही। शेवटी तिला झोक्यातून काढून घेतलं आणि मग स्वयंपाकाला लागली।
कालचा उपवास अजून सोडला नाही आणि हे बाकीचं आवरण्यामध्ये उशीरही खूप झाला होता. चला तर मग पटापट स्वयंपाक करून घेते. काही हेल्थ इश्यूमुळे थोडंसं आणि वेटमुळे थोडंसं गोड खाणं काही दिवसापासून कमी केलं होतं. मग त्यामुळे आणि माझ्या मुलाला आणि मिस्टरांनाही गोड खायला आवडत नाही. मग त्याच्यामुळे खीर किंवा मग तेलकट असं भजे किंवा मग पुरणपोळी काही केली नाही आणि साधासा स्वयंपाक केला होता, जसं वरण भात भाजी आणि पोळ्या आणि नैवेद्यामध्ये थोडंसं श्रीखंड ठेवलं होतं. आता मी करून घेत आहे भाजीची तयारी. बाकी सर्व स्वयंपाक जवळजवळ झाला आहे. काय होतं, मुलांचा ना खूप गोंधळ चालू असतो, त्यामुळे मग स्वयंपाक सोडून थोड्या वेळात त्यांच्याकडे चक्कर मारावा लागतो, नाहीतर मग दोघंजण खूप मस्त्यात करतात. आता मी इथे भाजीला फोडणी देऊन घेत आहे. आज मी भाजीला पनीर बनवणार होते, पण मग परत वेळेवर प्लॅन बदलला आणि मी बनवली झणझणीत अशी मिसळ. आमच्या घरात सर्वांनाच तिखटच खायला आवडते. माझा स्वयंपाक इथे जवळजवळ पूर्णच झाला आहे आणि आता मिस्टर सलाद बनवणार आहे की सलाद खाल्ल्यानंतर कसं कालचा दिवसभराचा उपवास आणि इतक्या वेळानंतर जेवण फारसं व्यवस्थित जात नाही, त्याच्यामुळे सलाद असल्यानंतर जेवण कसं बॅलन्स होऊन जातं आणि थोडं एनर्जेटिक वाटतं. आता इथे देवाला नैवेद्य दाखवून घेऊ आणि मग उपवास सोडवून घेऊयात. चला तर मग मंडळी, ताट तयार आहे, या सर्वांनी जेवायला. आता मी उपवास सोडवून घेते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. ते पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.